विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, श्रावणबाळ, वृद्ध, विधवा महिला, दिव्यांग, निराधार यांचे मागील 6 महिन्यांपासून थकीत असलेले मानधन तात्काळ देण्यात यावे या मागणीकरिता भंडाराचे जिल्हाधिकारी मार्फत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदानंद धारगावे, उपाध्यक्ष नम्रताताई बागडे यांच्या मार्फत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। देण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये शेतकरी, शेतमजूर, श्रावणबाळ, वृद्ध, विधवा महिला आणि दिव्यांग, निराधार यांना सन 1994च्या किमान सन्मान पेन्शन योजना अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 6,000 रुपये मासिक महिना देण्यात यावा। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी। भूमिहीन लोकांना घराचे पट्टे देण्यात यावे। सन 2006ला झालेल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा। शेतकऱ्याला बी बियाणे 50% सबसिडीवर देण्यात यावे। शेतकऱ्याला वीज बिल माफ करण्यात यावे अशा विविध मागण्यांकरिता निवेदन देण्यात आले। मागणी मान्य न झाल्यास विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीमार्फत बेमुदत आमरण उपोषण आंदोलन दिनांक 25 फेब्रुवारी 2025ला त्रिमूर्ती चौक भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येईल आणि या आमरण उपोषणाची संपूर्ण जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील असेही निवेदनातून कळविण्यात आलेले आहे। या निवेदनाची प्रतिलिपी जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा यांना सुद्धा देण्यात आलेली आहे। निवेदन देतेवेळी विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सदानंद धारगावे, उपाध्यक्ष नम्रताताई बागडे, सीमा काळे, सीमा सुखदेवे, विनंता बागडे, कंचना बागडे, करुणा बागडे, पुष्पा रोडगे, वजंता वालकर, बिंदू वालदे, शशिकला कांबळे, जयवंत बागडे, कविता मेश्राम, मनोरमा रामटेके, हिताबाई राऊत, शांताबाई रामटेके, रंजना बडोले, पांडुरंग नंदागावडी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। 25ला विदर्भवादी शेतकरी संघटनेमार्फत शेतकरी, शेतमजूर, विधवा महिला, निराधार, अपंग व श्रावणबाळ यांचे 6 महिन्याचे पगार आजपर्यंत झाले नाही। त्यामुळे आज जिल्हाधिकारी साहेबांना 25 फरवरीपर्यंत सर्व 6 महिन्याचा पगार न मिळाल्यास बेमुदत आमरण उपोषण त्रिमूर्ती चौक भंडारा येथे करण्यात येईल असा आपण शासनाला माहिती कळवलेली आहे। तरी पण आपण तात्काळ याची दक्षता घ्यावी आणि शेतकरी, शेतमजूर, निराधार, विधवा महिलांना 6 महिन्याचा पगार तात्काळ देण्यात यावा। 1000 रुपये आम्हाला कामाबद्दल येत नाही। आम्हाला वाढ झाल्या पाहिजेत आमचे पैसे आणि हर महिन्याला आमचे पैसे भेटल्या पाहिजेत आम्हाला असे आमची अपेक्षा आहे। बोला। 6 महिने झाले पगार झालेली नाही। हा बुड्या महिलांनी काय करावं? प्रत्येकाला पैसे आज त्यांनी काय करावं, काय खावं, काय कसं जगावं? लाडक्या बहिणीचे पैसे येत आहेत आणि यांचे विधवा बायाचे पैसे का थकीत आहेत? प्रत्येक महिन्याला पैसे मिळावं, प्रत्येक विधवा पेन्शन प्रत्येक महिन्याला यावं आणि प्रत्येक महिलेची पैशाची वाढ व्हावी हीच आमची अपेक्षा।